आयोजन खरं तर देवजी डाकी उत्तम समालोचक आणि त्याचबरोबर प्रवीणदादा कोळी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन अगदी खाडी लगत आपण सध्या क्रीडांगणामध्ये आहोत आणि डावाला सुरुवात झाली. पहिला बॉल फेकण्यासाठी सुयश कोळी त्या ठिकाणी सज्ज होताना आपण पाहत आहे. राईट आर्म ओव्हर द स्टम्प्स. पहिला बॉल इनसाइड आउट. क्या बात है. एक्स्ट्रा कव्हरला हा फटका चाललाय एका टप्प्याने. वन बाउंस ओव्हर द लाईन. सीमा पार. आगा जैसा होता अंजाम कैसा होगा. या पहिल्या बॉलवरती सुरुवात धमाकेदार केली आहे. फलंदाज आकाश पाटीलने चौकार. 4 धावा या फटक्यावरती आल्या. थंड हवा सुटली आहे. खरं तर वातावरणामध्ये अमूलाग्र बदल होताना आपण पाहत आहे. कारण सध्या आपण जर पाहिलं दुपारी प्रचंड तापमान वाढताना पाहायला मिळालं आणि संध्याकाळी मात्र तापमान घसरताना पाहायला मिळालं. थंडीचं प्रमाण वाढताना पाहायला मिळालं. परंतु आज चांगलं ॲटमॉस्फिअर तुम्ही पाहता मैदानाच्या अवतीभोवती. यॉर्कर लेनचा बॉल एजंट टेकन. खेळाडू बाद. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद पंचांनी घोषित केलंय. त्यामुळे मैदानाच्या बाहेर जावं लागेल आकाश पाटील या फलंदाजाला. पहिला धक्का बसतोय देसाई टीमला. मैदानावरती गव्हाण संघाला पराभूत करत देसाई संघ दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचला आणि पहिल्या सामन्यामध्ये ओडाफोन वाहा संघाला पराभूत करत मोहा कोलीवाडा संघ या दुसऱ्या फेरीमध्ये आलाय. त्यामुळे ही या मॅचकडे नक्कीच प्रत्येकाचं लक्ष लागलेलं असेल. अतिशय चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय दोन संघाच्या दरम्यान. नौका खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती आलाय विकास पाटील. मागच्या बॉलवरती आकाश बाद झाला. या बॉलला डाऊन द ग्राउंड. क्या बात आहे. लॉंग अँड स्ट्रॉंग हिट. स्टँड अँड डिलिव्हर आपण पाहिला. हा षटकार येतोय टीम देसाईसाठी. 6 धावा. पाहताय आल्याला मात्र आपण पाहिला आलेला खेळाडू विकासने मात्र आपल्या संघासाठी विकास केअर करणारा एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. धावसंख्या वृद्धिंगत झाली. एकूण धावा धावफलकावरती 10. पहिलं दशक पूर्ण झालंय. खरं जय बागेश्वर देसाई या टीमच्या माध्यमातून 10 धावा धावफलकावरती. एक खेळाडू बाद. पहिला गोलंदाज आहे त्या ठिकाणी आपण पाहिला सुयश कोळी. त्याच्यावरती आक्रमण होताना आपण पाहिलं. मागच्या सामन्यामध्ये हिमांशु पाटील एक व्यावसायिक स्तराचा खेळाडू त्याने मात्र चांगली बॅटिंग करत आपल्या संघाला विजय संपादित करून दिलं होतं. इनसाइड आउट. लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला बॉलला लॉंग ऑफ क्षेत्राकडे. उल्केश कोळी डीपमध्ये उभा आहे. चांगली फिल्डिंग. गुड फिल्डिंग. अतिशय चांगला थ्रोही पाहायला मिळाला. 1 रन या चेंडूवरती आपण मिळताना पाहत आहे टीम देसाईला. 1 रनच्या मदतीने संघ थोडासा पुढे सरकेल. 11 वरती पोहोचलाय. एक गडी बाद. 11 नेल्सन फिगर तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती. एक खेळाडू बाद. 11 अशी धावसंख्या धाव फलकावरती आपण लागताना पाहू शकाल देसाई संघाच्या माध्यमातून. मोरेश्वर प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला आलाय. स्विच हिटचा प्रयत्न. हा स्विच हिट नाही तर स्वीट हिट आहे. प्रॉपर कनेक्शन. टायमिंग प्रॉपर होतं. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिलंय. सीमा पार. इट्स अ मॅक्झिमम षटकार. पहिला 4 चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा होता. त्याने खरं तर अभ्यास केला बॉलच्या लाईनचा. बॉलचं डिरेक्शन आपण पाहिलं. गोलंदाजच्या शैलीचा अभ्यास केला आणि त्यानंतर जसा स्ट्राईक एंडला आला सुरुवातीलाच मन बनवलं होतं अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचं आणि ते आपण पाहिलं प्रॉपर कनेक्शन फटक्यामध्ये पाहायला मिळालं. चला नवीन चेंडू आपण मैदानाकडे पाठवा प्लीज. नवीन चेंडूची पूर्तता आपण मैदानामध्ये करा. 6 धावा आल्या. 17 धावा धाव फलकावरती आपण लागताना पाहताय. एक गडी बाद. 17 धावा. गव्हाण नगरीमध्ये आपण सध्या आहोत आणि खरं तर दमदार आयोजन आपण पाहता TM ट्रॉफीच्या माध्यमातून. आज तिसरा दिवस स्पर्धेचा. पहिल्या दिवशी खरं तर बोरखार संघ टॉप 3 मध्ये आला. कालच्या दिवसामध्ये बामणडोंगरी संघ टॉप 3 मध्ये आला. आज एक संघ टॉप 3 मध्ये येईल आणि त्यानंतर आपण पाहिला सूर्य जेव्हा अस्ताला जाईल त्याच्या अगोदर सेमीफायनल आणि फायनलचे सामने तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. चांगले लढती
आज तुम्हाला इथे अनुभवायला मिळत असताना या स्पर्धे निमित्ताने चांगला फटका मोरेश्वरच्या बॅटमधून पाहायला मिळाला. स्विचिटचा षटकार, 6 धावा आल्या, 70 रन ऑन स्कोर कार्ड, एक गडी बाद, 17 अशी धावसंख्या आपण धावफलकावरती त्या ठिकाणी लागताना पाहताय. लास्ट बॉल. यावेळेला आपण पहिला पार्टनरशिपचा प्रयत्न करायचा होता. चेंडू आणि बॅटमध्ये नीटचा संपर्क जुळलेला नाहीये. लेग बायचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा वाजवी खेळ संपला. पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आल्या, एक गडी बाद. आता या ठिकाणी आपण पहिल्या तब्बल 18 धावा. चांगली सुरुवात, ग्रेट स्टार्ट, स्वप्नमत सुरुवात ज्याला म्हणता येईल, ड्रीम स्टार्ट मिळाल्या. त्या ठिकाणी देसाई संघाला पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या, कारण समोर देखील तितकाच तगडा संघ, ज्या संघामध्ये बॅटिंग ऑर्डर चांगली आहे. चला मॅच बॉल मैदानाकडे येतोय. कदाचित प्रेक्षकांना विनंती राहील, आपण जर का सीमारेषा लगत उभे असाल, जेव्हा बॉल मैदानाच्या बाहेर जाईल तेव्हा आम्हाला सहकार्य करा आणि मॅच बॉल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवा. त्यामुळे थोडासा विलंब देखील होणार नाहीये. यावेळेला सेकंड ओव्हरमध्ये आला रणजित कोळी, अनुभवी गोलंदाज संघाचा, मोहा कोलीवाडा संघाचा रणजित कोळी यांना आपण पाहताय. मी उल्लेख केला मगाशी खरं तर प्रमोददादा म्हात्रे यांचा. खरं तर एक काल आपण पहिला ज्याने गाजवला टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये एक वेगळं अधिराज्य प्रस्थापित करणारा हा खेळाडू. जवळजवळ 3 पिढ्या एकाच संघामध्ये खेळल्या. सुखदेव काका म्हात्रे असतील, प्रमोददादा असतील आणि त्यांचे नातू सुखदेव काकांचे एकाच संघामध्ये खेळणारा खरं तर 3 पिढ्यांना आपण पाहिले. यावेळेस थिक एज लागली, एज अँड टेकन कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय. मोरेश्वर पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. या दरम्यान सावरकर संघाचा अष्टपैलू खेळाडू चेतन घरत यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपण इथे यायचं आपलं स्वागत. तर नौका खेळाडू मागच्या हिरो सामनावीर राहिला होता तो हिमांशू पाटील. हिमांशू मात्रे माफी असावी, मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना. चला एक बॉल आपण एक्स्ट्रा चॉईस करून द्या या ठिकाणी खरं तर देसाई संघाला. ऑलरेडी एक बॉल एक्स्ट्रा आपण चॉईस करून ठेवून द्या, कारण वेळ वाचेल आपल्याला. फार महत्त्वाचा आहे आजच्या दिवसामधला प्रत्येक क्षण हा फार महत्त्वाचा राहील. सेकंड ओव्हरमध्ये आलेला खरं तर आपण पाहिला रणजित कोळी, अनुभवी गोलंदाज, 40+ मास्टर, पहिल्या बॉलवर त्याने शिकार केली आहे मोरेश्वर पाटीलची. तदनंतर आता हिमांशू मैदानाकडे आलाय. यावेळेला तेच सरळ बॉल होता, सबमरीन डिलिव्हरी, पण तो डाऊन द लेग स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल. पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलंय. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धावसंख्या थोडीशी पुढे सरकताना आपण पाहताय. धाव फलकावरती एक गडी बाद, 19 19 लॉस ऑफ 2 विकेट्स. माफी असे 2 खेळाडू बाद झाले आणि 19 या धावफलकावरती आपण त्या ठिकाणी लागताना पाहताय. तर दुसऱ्या फेरीमधला हा पहिला सामना सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. सेकंड ओव्हरला सुरुवात होताना पुन्हा एकदा रणजित सज्ज. यावेळेला देखील आपण पहिला फ्लिक केला, बॉलला दिशा दिली आहे अलॉंग द कार्पेट. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर, सीमा पार, चौकार. मध्ये आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल उरण परिसरातील हा संघ. यावेळेला आपण पाहिला परफेक्ट यॉर्कर, क्या बात आहे, चांगला यॉर्कर पाहायला मिळाला. 40+ मास्टर जरी असले तरी मात्र त्यांच्यामध्ये असलेली गुणवत्ता अजूनही कायम आहे आणि आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी नेहमी त्याने चांगलं योगदान दिलं असा खेळाडू रणजित कोळी. साइड आर्म ॲक्शन गोलंदाजी. याही वेळेला आपण पाहिला यॉर्करचा वापर, अलॉंग द कार्पेट, बॉलला ड्राईव्ह केला ऑन साईडला. फिल्डिंग लाजबाब होताना पाहायला मिळाली. अनिकेतच्या माध्यमातून किमान 2 धाबा आपल्या टीमसाठी त्या ठिकाणी वाचवल्या. अनिकेत कोळी या शतरक्षकाने एकमेकात सहाय्य करून अवघे धरू सुपंत संतांनी सांगितलं. आणि बघा, प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन हे फार महत्त्वाचं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये. एकाने नाहीतर एकीने जिंकलं जातं क्रिकेटचं खेळ असं म्हणतात. आणि चांगलं कॉन्ट्रीब्युशन देत असताना हिमांशू स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्न, कमालीचं कमबॅक. या ठिकाणी आपण पाहताय ठाणे जिल्ह्यातील अपकमिंग यंगस्टार, एक व्यावसायिक स्तराचा खेळाडू हिमांशूला मात्र थांबवलंय. मैदानाच्या आतमध्ये रायगड जिल्ह्याचा 40+ मास्टर रणजित कोळी या गोलंदाजाने. कौतुक करावं तेवढं कमी. खरं तर अशा खेळाडूंमध्ये आपण जर पाहिलं तर संघामधील नवतरुणांना मात्र एक वेगळी प्रेरणा मिळते आणि खऱ्या अर्थाने या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अप्रतिम कमबॅक या खरं तर खेळाडूच्या माध्यमातून आपण होताना पाहिलं.
यावेळेला थोडा मागे टाकलेला बॉल शॉर्ट प्लेन वरती मात्र पुलचा चांगला फटका पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर बॉलला फेकून दिलंय सीमा पार. हिमांशू म्हात्रे ब्रँडेड षटकार 6 धावा. पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 7 धावा दिल्या होत्या. असं वाटलं तर इकॉनॉमिकल फिगर षटक सध्या सुरू आहे, परंतु एकाच षटकाराने मात्र कॅल्क्युलेशन संपूर्ण बदलवून टाकलं. या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्या गोलंदाजी करताना रणजित कोळी या गोलंदाजाने 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जय वागेश्वर खरतर देसाई संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 2 गडी बाद 31 धावा. बघा प्रवाह खरतर हवेचा ओघ आता वाढत चाललाय आणि इथे देखील आता ॲडव्हान्टेज या खरतर परिस्थितीचा फलंदाजांना घ्यावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना एकाच एंडने फलंदाजी सध्या सुरू आहे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्गवती जोगेंदर कोळी मैदानाकडे आलाय. उल्वा नोड मधील हा संघ आहे. मोहा कोळीवाडा कोळी ब्रदर्स. यावेळेला पहिला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप पंचांचा इशारा. इट्स वाईड. एक्स्ट्रामध्ये भर पडेल स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहताय त्या ठिकाणी विकास पाटील जो वैयक्तिक 7 या धावसंख्येवरती करतो. एक षटकार त्याच्या आपण इनिंगमध्ये पाहिला, एक सिंगल रन त्याने मात्र आपल्या संघासाठी केली. 2 चेंडू फेस करत असताना 7 धावांचं योगदान आपल्या टीमला त्याने आतापर्यंत दिलंय. जवळजवळ 350च्या आसपास त्याचा स्ट्राईक रेट आपण पाहिला या स्पर्धेमध्ये या मॅचच्या दरम्यान, अतिशय महत्त्वाचा. यावेळेला देखील आपण पाहिला फुल लेन बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट. ड्राईव्ह लेंथवरती हा बॉल होता आणि हलक्या हाताने ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना त्या ठिकाणी विकास पाटील हा खेळाडू स्ट्राईक एंडला आता हिमांशू म्हात्रे आलाय. खरं तर हिमांशूची इनिंग फार महत्त्वाची राहिली. गतवर्षी आमच्या कर्नाला परिसरामध्ये जेव्हा बारापाडा नाईट स्पर्धा आम्ही पाहिली त्या स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी या खेळाडूने केली होती देसाई संघासाठी. आणि आज पुन्हा एकदा खरं तर उल्वा नोडमध्ये आपण सध्या गव्हाण नगरीमध्ये आहोत आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी खरेतर छाप सोडले. असा खेळाडू डाव्या हाताचा त्या ठिकाणी हिमांशू म्हात्रे स्ट्राईक एंडला. या वेळेला देखील ऑन साईडला स्टँड अँड डिलिव्हर्ड स्लॉग हिट करत असताना मात्र बॉलला पाठवलंय लॉंगॉनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. का लाजवाब पाहायला मिळाला. बॉलच्या मेरिटनुसार आता फटकेबाजी करतोय हिमांशू म्हात्रे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस वरती मात्र फुल टोल वसूल करणारा हा फटका. लगातार दुसरा मोठा फटका पाहायला मिळाला हिमांशूच्या माध्यमातून. दे धक्का घे चक्का 6 धावा. लगातार 3 षटकार मारण्याचा पराक्रम या मॅच मध्ये करतो हिमांशू म्हात्रे. कारण मागच्या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल षटकार, या ओव्हरमध्ये सलग 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. धावांची गती आता वाढत चालली आहे. यावेळेला परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. सन्मान दिला. खराब चेंडूवरती आक्रमण आणि चांगल्या चेंडूचा सन्मान करणं हे एका चांगल्या खरंतर फलंदाजाची वैशिष्ट्य आणि ओळख राहिली आहे आणि ती पटवून देत असताना या बॉलवरती हिमांशू म्हात्रे हा खरंतर डाव्या हाताचा फलंदाज अतिशय घातक स्फोटक आक्रमक खेळ साकारत असताना संघासाठी संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 46. 2 गडी बाद 46 अशी धावा धावफलकावरती आपण पाहताय. तिसऱ्या षटकाला सध्या खरं प्रारंभ झाला आणि या षटकातील काही बॉलचा खेळ बाकी आहे. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेला बॅकफुटला आले, जागा बनवली, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह कॉपी बुक स्टाईलने हा फटका खेळलाय विकासने आणि इथे मात्र आला 4 धावा चौकार. 50 कंप्लीट 50 धावा धावफलकावरती जय वागेश्वर देसाई टीमच्या माध्यमातून. चांगली इनिंग साकारली देसाई संघाच्या फलंदाजाने. पार्टनरशिपला महत्व दिलं जातं आणि इथे चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये साकारत असताना हे दोन्ही खेळाडू हिमांशू आणि त्याच्याबरोबर विकास कमबॅक करायचा. फुल टॉस बॉल आ बल मुझे मार असा हा चेंडू होता. लॉफ्टेड आपण पाहिला हा फटका. बॉल बॅक ड्राईव्ह ब्लॅक स्क्रीनच्या वरून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इट्स अ ह्यूज षटकार 6 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अब तक 56 धावा धावफलकावरती. डीजे प्लीज.
स्पेल राहिला आतापर्यंत या 3 षटकामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 18, सेकंड ओव्हरमध्ये 13 आणि आता चौथ्या षटकामध्ये आला जयेश पाटील हा खेळाडू. प्रवीण दादा कोळी, देवडाकी एवन जोडी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं दमदार आयोजन आपण पाहत आहे आणि येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये याच क्रीडांगणामध्ये नाईट स्पर्धेचं आयोजन. अनस्टॉपेबल हिमांशू म्हात्रे, त्याला रोखणं आता कठीण झालंय. अजून एक धमाका यावेळेला लॉंग ऑनला क्लिअर करत चालला बॉल बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, षटकार. जबरदस्त फटकेबाजी, आक्रमकता काय असते ही खरं तर या मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना हिमांशू म्हात्रे हा खेळाडू, त्याला रोखावं लागेल. ब्रेक थ्रू हवा आहे आता फिल्डिंग करणाऱ्या मोहा कोलीवाडा संघाला. प्रत्येक बॉलवरती आक्रमण करताना आपण हिमांशूला पाहिलं आणि वैयक्तिक त्याची इनिंग जर पाहिली तर या डावामध्ये त्याने आतापर्यंत 4 षटकार त्याच्या इनिंगमध्ये पाहिले, 1 चौकार देखील त्याच्या इनिंगमध्ये आपण पाहिलं आणि 31 धावांचं योगदान त्याने आतापर्यंत आपल्या संघाला या ठिकाणी दिलंय. चांगली इनिंग साकारली आहे. काल याच मैदानावरती संदेश गोंधळी आपण पहिला बामणडोंगरीचा खेळाडू त्याने 50 मारली. आता या इथे मात्र आणखीन एखादा मोठा रेकॉर्ड्स पाहायला मिळेल का फलंदाजच्या माध्यमातून हे पाहावं लागेल, कारण 5 बॉलचा खेळ बाकी आहे. समोर आपण पाहिला सेट फलंदाज हिमांशू म्हात्रे हा स्ट्रायकिंग एंडला. यावेळी ऑन साईडला प्रॉपर कनेक्शन नव्हतं खरं तर बॅट आणि चेंडूमध्ये, परंतु सिंगल रन घेत असताना या ठिकाणी दोन्ही खेळाडू हलक्या हाताने ऑन साईडला बॉल टर्न झाला. आतली कडा घेत आपण पाहिला त्या ठिकाणी मिडविकेट क्षेत्राकडे आणि स्क्वेअरलेगच्या अगदी मधोमध बॉल फील्ड झाला. 1 रन या बॉलवरती आली. 1 रनच्या मध्येने संघ जाऊन पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये 63 या धावसंख्येवरती. मोठं टार्गेट खरं सेट करायचं आहे मोहा कोलीवाडा संघाच्या अगेन्स्ट आणि आतापर्यंत चांगली कामगिरी फलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खरं तर बाकी 4 बॉलचा खेळ बाकी आहे. दोन्ही बाजूने आक्रमण होतात, त्यामुळे तुम्हाला आता विकेट घ्यावे लागतील. विकेट टेकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, किंबहुना त्या ठिकाणी एखादा डॉट बॉल देखील चालेल. यावेळेला देखील हा हेलिकॉप्टर बॉलला उडवलाय मागे, चाललाय सीमा पार. हाय अँड हँडसम आपण पाहिला उंच असा अवकाशाला गवसणी करणारा हा षटकार होतोय देसाई टीमसाठी. आक्रमक फलंदाजी कोण रोखेल खरं तर या जोडीला आपण पाहिला. खरं तर मोहा कोलीवाडा संघासमोर आता एक मोठं डोंगर उभं केलं, पण तो दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा डावाला सुरुवात होईल तेव्हा मोहा कोलीवाडा संघाकडे क्षमता आहे. ज्या टीमकडे सागर कोळीसारखा आक्रमक खेळाडू, अनिकेत सारखा आक्रमक खेळाडू आहे, ते देखील अतिशय स्फोटक अंदाजामध्ये तुम्हाला फलंदाजी करताना पाहायला मिळतील, यातील मात्र शंका नाहीये. चला मी मुळेखंड टीमच्या कॅप्टनला विनंती करेल आणि सावरकर टीमच्या कॅप्टनला विनंती करेल आपण टॉससाठी या. पहिल्या फेरीमधला तिसरा फ्रेश सामना मुळेखंड विपक्ष सावरकर. आणखीन एकदा यावेळेला फ्लाइट अँड मायटी स्टँड अँड डिलिव्हर्ड. अजून एक धमाका विकासचा 6 रनसाठी षटकार. सामना एका क्षणाला आपल्याला पाहायला मिळाला नाही की पुन्हा एकदा हायलाइट जशी आपण पाहत आहे शॉर्ट अगदी कमी टायमिंग मध्ये मोठे फटके, तशी आता ही हायलाइट सुरू झाली आहे. प्रत्येक बॉलवरती आक्रमण, एरियल अटॅक करताना विकास आणि हिमांशूला आपण पाहिलं. अनस्टॉपेबल इनिंग, 75 धाबा, 52 शतक पूर्ण झालंय. याही वेळेला शॉर्ट ऑफ प्लेन, अजून एकदा धमाका वन्स अगेन. इथे आपण पाहिला मिड विकेटला क्लिअर करतो विकास, 6 धाबा षटकार. पुन्हा एकदा आपण पाहिलं मोठी इनिंग मैदानामध्ये साकारत असताना हा खेळाडू 8 चेंडूमध्ये 36 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलंय आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती 81 धावा, 2 गडी बाद 81 अशी धावसंख्या. शेवटचा बॉल बॅकफुटला आले, बॉल बॅक ड्राईव्ह, वेगवान फटका होता, लॉंग चेस होता आणि इथे मात्र बॉल चला सीमा पार, 4 धावा चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती आल्या, 2 गडी बाद 85. खेळी आवडली असेल तर एकदा हिमांशू आणि विकासाने जोरदार टाळ्या होऊ द्या. अप्रतिम इनिंग, नॉट आउट, मोठी भागीदारी मात्र या खेळाडूने साकारली आणि जबरजबल या ठिकाणी 85 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहिल्या. आपण लगेचच टॉसकडे जाणार आहोत, त्या अगोदर एक विशेष सन्मान आपण इथे घेऊया. खरं तर ठाणे रायगड जिल्ह्यातील एक नामवंत खेळाडू, एक का ज्यांनी गाजवला, सुखदेव काका यांचे चिरंजीव प्रमोददादा म्हात्रे यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. मी प्रमोददादांना विनंती करेन आपण आमचा सन्मान स्वीकार करावा.
वन ऑफ द लिजंड खेळाडू. चला मुळेखंड संघाचा कॅप्टन आणि एका बाजूने सावरकर टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी या प्लीज. प्रवीण दादा कोळी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते प्रमोद दादा म्हात्रे यांचा पण सन्मान करूया. खरं तर रायगड म्हटलं की विश्वास पाटील तोंडरे, रायगडचा ढाण्या वाघ, आणि ठाणे म्हटलं की एकच नाव प्रत्येकाच्या मुखामध्ये, ते म्हणजे प्रमोद दादा म्हात्रे. एक काच्याने गाजवला असे एक नामवंत खेळाडू मनोज दादा कोळी यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान घेत आहोत. खरं तर प्रमोद दादा म्हात्रे घरातूनच क्रिकेटचा वारसा ज्यांना मिळाला आहे आणि आज आपण पहिला तिसरी पिढी त्यांची आपण मैदानामध्ये खेळताना पाहिली, ज्यामध्ये सुखदेव काका यांचे चिरंजीव प्रमोद दादा म्हात्रे यांचा हा सन्मान या ठिकाणी होतोय. चला सावरकर संघाचा खेळाडू आणि मुळेखंड संघाचा खेळाडू आपण टॉससाठी या. 86 धावांचा पाठलाग 24 चेंडूमध्ये करायचा आहे. क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट सेफ नसतं असं म्हणतात आणि इथे अशीच काहीतरी फलंदाजी मैदानामध्ये मोहा कोलीवाडा संघाला करावी लागेल. चला मोहा कोलीवाडा संघ सुरुवातीपासून आता तुम्हाला ब्लास्ट करायचे. सावरकर आणि मुळेखंड टीमच्या कॅप्टनला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे, आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. उरण खरं तालुक्यातील हे दोन संघ आहेत, मुळेखंड आणि सावरकर. चला दोन्ही संघाच्या संघाने आपण टॉससाठी या. 86चं टार्गेट, 86 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. त्या अगोदर आपण दोन्ही कर्णधारांना विनंती करूया. खास करून आता मुळेखंड संघाचा कॅप्टन आलाय, सावरकर टीम चेतन आपण या टॉससाठी. मोठी भागीदारी आपण या ठिकाणी होताना पाहिली. जवळजवळ 60 धावांची भागीदारी इथे आपण पाहत आहे. बेस्ट ऑफ लक सावरकर आणि मुळेखंड टीमला पण देऊया शुभेच्छा. काल बुरदुल नाईट स्पर्धेमध्ये हा रेकॉर्ड आम्ही पाहिला. खरं तर निळजे संघाचे 2 खेळाडू केतन पाटील आणि त्याच्या बरोबरने पवार, खरं तर गौरव पवार, त्यांनी 60 धावांची एक मोठी भागीदारी केली होती पहिल्या विकेटसाठी आणि आज या मैदानात देखील मोठी भागीदारी. टॉससाठी आपण इन्व्हाइट करूया. प्रमोद दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. प्रमोद दादा म्हात्रे यांना विनंती राहील आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. खरं तर महाराष्ट्राचा बाईक सम्राट केतन म्हात्रे यांनी आपल्या बाईटमध्ये सांगितलं होतं, जर तुला एक चांगला खेळाडू म्हणून पुन्हा एकदा व्हायचं असेल तर कोणासारखा होशील, तर प्रमोद दादा म्हात्रे नाव त्यांनी घेतलं. आयडॉल खेळाडू, वर्षानुवर्षे मात्र टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळा दबदबा प्रस्थापित करणारा खेळाडू. 17 चेंडूमध्ये 67 धावांची पार्टनरशिप आपण पाहिली विकास आणि हिमांशू या 2 खेळाडूंमध्ये. तशीच भागीदारी जर का इथे या 2 फलंदाजांमध्ये झाली तर मात्र नक्की सावरकर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. अभिनंदन. सामना संपला की आपला जो का निर्णय असेल चेतन, लवकरात लवकर त्या निर्णयावरती अंमलबजावणी करायची आहे. तर डावाला सुरुवात. 86 धावांचं टार्गेट प्रचंड मोठं जरी असलं तरी क्रिकेटमध्ये कोणतेही टार्गेट सेफ नसतं म्हणतात. आता इथे या धावांचा पाठलाग केला जाईल का हे आपल्याला पाहायचं आहे. पहिला बॉल आणि केत कोळी मात्र या पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार, गोल्डन विकेट मिळालाय. रन मशीन मोहा कोलीवाडा संघाची अनिकेत कोळी चाललाय मैदानाच्या बाहेर. बिग विकेट डाऊन. पहिलाच खेळाडू 0 धावसंगती बाद झालाय. डावाचा पाठलाग करत असताना ही सुरुवात थोडीशी खराब झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं 434 धावांचा पाठलाग साऊथ आफ्रिकन टीमला करायचा होता. खरं साऊथ आफ्रिकन संघाचा डिपेंडर अगदी लवकर बाद झाला, परंतु त्यानंतर हर्षल गिब्सने सूत्र संपूर्ण आपल्या हातामध्ये घेतली. 175 धावांची मोठी इनिंग साकारली आणि त्याच्यावरती 7 चढवला होता. मार्क बाउचरने 50 धावा केल्या होत्या आणि त्या धावांचा पाठलाग 3 तासामध्ये तो रेकॉर्ड साऊथ आफ्रिकन टीमने मोडला. आता या मॅचमध्ये असंच काहीतरी होईल का हे पाहायचं आहे. खरं तर क्रिकेटमध्ये नेहमी आलेल्या प्रेक्षकांना मात्र एक मनोरंजन हवं आहे. हा सामना जरी संघ पराभवाच्या उंबरठ्यामध्ये असला तरी संघर्ष तुमच्यामध्ये असायला हवा आणि तो संघर्ष आता मैदानामध्ये करायचा आहे. या ठिकाणी मोहा कोलीवाडा या टीमला सागर कोळी, मागच्या सामन्याचा हिरो, मागच्या सामन्याचा सामनावीर मैदानाकडे आलाय. वेगवान बॉल, वेगाला चांगलं प्रत्युत्तर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड केले, लॉंग ऑफला क्लिअर करत बॉल चालला सीमा पार, मॅक्झिमम हिट षटकार. 6 धावा आल्या. या फटक्यांची गरज आहे. धावांचा पाठलाग करत असताना मोहा कोलीवाडा या संघाला टीट फॉर टॅट, इट का जवाब पत्थर से. आणि इथे आपण पाहिला हा षटकार त्या ठिकाणी आलाय सागरच्या माध्यमातून मोहा कोलीवाडा संघाला. रन किती करायचे यापेक्षा षटकार किती मारायचं हे कॅल्क्युलेशन तुम्हाला माइंड मध्ये सेट करावं लागेल. हम भी किसी से कम नाहीये, बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी तो अब हमारी, हे सांगत असताना मैदानामध्ये सागर कोळी हा फलंदाज. खरं तर मागच्या सामन्यामध्ये सागर आणि अनिकेत
ॲज अ ओपनर आघाडीला गेले होते, पण इथे स्ट्रॅटर्जी बदलली. उल्केशला सोबत घेऊन गेले आणि सागर मागे राहिला. परंतु पहिल्या बॉलवरती अनिकेत बाद झाल्यानंतर सागर मैदानामध्ये आला, तसा मात्र त्याने ब्लास्ट केला. 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 86 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा. अजूनही 74 धावा येणाऱ्या काही बॉलमध्ये, येणाऱ्या खरं तर 21 चेंडूमध्ये पूर्ण करायच्या मोहा कोलीवाडा संघाला. असं म्हणतात, केल्याने होते रे आधी केलेचं पाहिजे. संतांनी चांगला संदेश दिलाय. जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही या धावांचा पाठलाग करू शकताय, आणि जर प्रयत्न सोडले तर तुम्हाला मात्र या सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागेल. जशी पहिल्या सत्रामध्ये धुवाधार फलंदाजी केली होती विकास आणि हिमांशूने, त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर या फलंदाजांना द्यायचं आहे. चांगली मॅच, मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. उलवानोड मधला एक संघ आहे, पनवेल तालुक्याचा, तर एका बाजूने ठाणे जिल्ह्यातला आपण संघ पाहत आहे देसाई. या दोन संघांमध्ये ही मोठी लढत आज मात्र गव्हाण नगरीमध्ये हा संघर्ष तुम्ही पाहता या दोन टीमच्या माध्यमातून. 12 धावा धावफलकावरती, गोलंदाजावरती प्रेशर, बॉलिंग मार्कवरती आहे त्या ठिकाणी बादल म्हात्रे. बादल म्हात्रे हा खेळाडू या पहिल्या षटकामध्ये पंचाच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द स्टम्प्स. नेक्स्ट बॉल, यावेळेला ऑन साइडला बघा संधी निर्माण झाली होती. झेल सुटलाय, कॅच सुटली की मॅच सुटली. सागर सारखा खेळाडू, त्याला मात्र तुम्ही जीवनदान देताय, आणि इथे मात्र आपण पहिल्या 2 धावा आल्या. चांगलं कॉलिंग, प्रेशर आहे कदा दोन्ही संघांवरती. या मोठ्या स्पर्धेमध्ये, मोठ्या मॅचमध्ये जीवनदान मिळालं सागर कोळीला. पहिल्या आपण इनिंगचा कंपॅरिझन केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या, सेकंड ओव्हरमध्ये 13 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 25 आल्या, आणि चौथ्या ओव्हरमध्ये 29. जवळजवळ 54 धावा या शेवटच्या 2 ओव्हरमध्ये आल्या, आणि ते 2 स्पेल मात्र प्रचंड महागडे राहिले मोहा कोलीवाडा या टीमसाठी. प्रत्युत्तर द्यायचं, सागर प्रयत्न करतोय, संघर्ष करतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला घुटना टेकत हा फटका लगावलाय, स्लॉग हिट केला बॉलला, बाउंड्री लाईनच्या बाहेर पाडला, सीमा पार. इट्स अ मॅक्झिमम हिट षटकार. 6 धावा. फटक्यांची गरज आहे. बघा मनोज कोळी यांचं आगमन, आणि सागर आता पेटून उठला मैदानामध्ये. कॅप्टन मनोज कोळी आज लेट पण थेट स्क्वॉडमध्ये जॉईन झालेत, त्यांचं देखील आपण करूया स्वागत. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला आक्रमक विध्वंसक झालाय सागर कोळी हा फलंदाज. आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले. ऑन साइडला फटका फसलाय आणि मोठा धक्का बसलाय. ज्याला मिळालेलं होतं जीवनदान त्याचा मात्र आता विकेट मिळाला या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना बादल मात्रेला, आणि इथून मात्र खेळाडू बाद होतोय या ठिकाणी सागर कोळी. बॅक टू द पॅव्हिलियन. उल्केश कोळी मैदानाच्या आतमध्ये डाव्या हाताचा फलंदाज. स्ट्राईक एंडला आपण सज्ज होताना पाहताय. येणारे खरं तर 18 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 66 धावांची गरज. दिल्ली अभी भी दूर आहे, परंतु हा प्रवास तुम्हाला पूर्ण करायचा असेल तर तुम्हाला मात्र इथे खरं तर एरियल अटॅक करावा लागेल. हवाई सफर, तुम्हाला प्रत्येक बॉलवरती आक्रमण करणं फार गरजेचं राहील. 18 बॉल 66 कॅल्क्युलेशन. खरं तर दुपारचं सत्र अगदी मध्यांतर झालं, आणि या खरं तर मॅचमध्ये आता मजा येईल यात शंका नाहीये. 2 विध्वंसक खेळाडू. उल्केश स्ट्राईक एंडला. धीम्या गतीचा बॉल होता. यावेळेस आपण पाहिला बॉल टप्पा पर्यंत थोडासा बाहेरच्या दिशेने टर्न होताना पाहायला मिळाला, आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल. जितके डॉट बॉल येतील तितका प्रेशर आता मोहा कोलीवाडा संघावरती राहील, किंबहुना त्या फलंदाजावरती राहील, आणि एक एक डॉट बॉल मात्र पराभवाच्या छायेमध्ये घेऊन जाईल मोहा कोलीवाडा संघाला. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचायचं होतं, परंतु पुन्हा एकदा फिंगर रोल करताना पाहिलं गोलंदाजाला, आणि इथे अजून एक डॉट बॉल. प्रवीण म्हात्रे या खेळाडूच्या माध्यमातून सलग 2 डॉट बॉल. आता समीकरण आपण जर पाहिलं तर शेवटचे 16 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 66 धावा, म्हणजे किमान 11 षटकार किंबहुना 10 षटकार तुम्हाला या मॅच दरम्यान खेळावे लागतील. 16 चेंडू आणि 66 हे कॅल्क्युलेशन.
यावेळेला ऑन साईडला दबाव वाढला डॉट बॉलचा आणि हा फटका फसला. मिड विकेटला झेलखाली क्षेत्ररक्षक आले. झेल टिपत असताना मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल उल्केश कोळी या फलंदाजाला. सलग 3 डॉट बॉल. धावांमधलं अंतर हे प्रचंड मोठं झालंय आणि ते अंतर पार करायचं असेल तुम्हाला मोठे फटकेच मैदानामध्ये खेळावे लागतील. 1 रन आली. 14 बॉल. आता विजयासाठी तब्बल 65 14 चेंडूमध्ये 65 धावांची गरज. यावेळेला सबमरीन डिलिव्हरी बघा टप्पा पडला बॉल खाली राहिला. हे व्हेरिएशन आहे या ठिकाणी. मग पहिला गोलंदाज मैदानामध्ये प्रवीण म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. वर्सटाईल गोलंदाजी हे त्यांच्या माध्यमातून आपण होताना पाहत आहे. डॉट बॉल 13 चेंडू आणि आता 65 धाबांचं समीकरण. बॅकअप द हँड मागे आले. वाट पाहिली आणि वाट लावली. अगदी आपण पाहिला फाईन क्षेत्राकडे घेऊन काढला हा फाईन चौकार. 4 धाबा या फटक्यावरती मिळाल्या. आता 12 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 61 धाबांचं समीकरण. 12-61 चं कॅल्क्युलेशन. गव्हाण नगरीमध्ये आपण सध्या आहोत आणि अगदी खाडी लगत हे क्रीडांगण आहे आणि बाजूलाच आपण पाहत आहे खरं तर मुंबई आणि आपल्या या ठिकाणी परिसराला जोडणारा मोठा सिलिंग अटल सेतू. फास्ट कनेक्टिव्हिटी झाली आहे. मुंबई आपण शहराशी आपण केलेली आहे आणि असा अटल सेतूच्या अगदी बाजूला असलेले क्रीडांगण आणि या क्रीडांगणामध्ये आपण पाहता गव्हाणनगरीमध्ये TM ट्रॉफी प्रवीणदादा कोळी असतील देवजी डाकी यांच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतून साकार होणारी स्पर्धा आपण सध्या मैदानामध्ये पाहत आहे. आजचा शेवटचा दिवस या स्पर्धेचा. 2 ओव्हरचा खेळ बाकी. 61 धावांचं खरं तर समीकरण बाकी आहे. डेथ ओव्हरमध्ये मागच्या इनिंगमध्ये आपण पाहिला 54 धावा आल्या 12 बॉलमध्ये. आता इथे खरं तर आपण पाहिला या ठिकाणी 12 चेंडूमध्ये 61 धावांचा पाठलाग करायचा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय दक्ष पाटील यंगस्टर खेळाडू. युवकांचा भरणा दोन्ही संघांमध्ये. समोर कुणाल कोळी आणखीन एक यंगस्टर स्ट्राईक एंडला. 12 बॉल 61 चं समीकरण बाकी आहे. शॉर्ट ऑफ लेन बॅकफुटला आले. जागा बनवली गॅपमध्ये फटका. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चला एका टप्प्याने 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमा पार 4 चौकार. भरपूर मागे आहे आतापर्यंत आपण पाहिला मोहा कोळीवाडा संघ. 11-57 चं समीकरण. ऑन साईडला फटका. लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी डाऊन द बॉल. रनिंग कॅच त्या ठिकाणी पकडायची होती. झेल निसटला हातातून परंतु जीवनदान मिळालं कुणालला. आता येणारे 10 बॉल आणि विजयासाठी तब्बल 56. प्रत्येक बॉलवरती डू ऑर डाय. प्रत्येक बॉल सीमा पार. याच खरं तर तुम्हाला पद्धतीने खेळावं लागेल मैदानामध्ये. 10 चेंडू आणि 56चं समीकरण त्या ठिकाणी बाकी आहे. शॉर्ट ऑफ लेन बॅकफुटला गेले. हॅमर करत असताना बॉल आतली कडागून मागे चालला. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध फील्ड झाला बॉल. फक्त सिंगल आली. आता इथून आपण जर पाहिलं तर या सामन्यावरती पूर्णपणे मजबूत पकड मी मगाशी म्हणालो होतो तर एक इकॉनॉमिकल फिगर षटक हवा आहे आणि या षटकाला मात्र सुरुवात झाली आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्या. अजूनही आता 9 चेंडूमध्ये 55 धावा. 9-55चं समीकरण असताना मात्र शॉर्ट ऑन पूल केलाय. हा फटका फसलाय. बॉलने उंची घेतली. अंतर कमी कापलंय. झेलखाली क्षेत्ररक्षक खेळाडू बाद झालाय. कुणाल कोहली. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का बसेल मोहा कोळीवाडा या टीमला.
या आपल्या खरं संघासाठी चांगले योगदान देण्याची संधी असेल. वन साइडेड मॅच तुम्ही पाहताय. पहिल्या इनिंगमध्ये आलेल्या धावा, त्यांचा हा दबाव आपण पाहता. खडतर प्रवास आता खरतर मोहा कोलीवाडा संघाच्या वाट्याला आलाय. चेस करत असताना वेगवान बॉल, तेज सरळ बॉल, अगदी कमी वयाचा खेळाडू मैदानामध्ये आहे. वय वर्ष 16 असताना मराठमोळा मातीमध्ये जन्मलेले खरतर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि संपूर्ण क्रिकेट विश्वावरती अधिराज्य गाजवलं. आणि इथे आपण पाहताय अपकमिंग यंगस्टर विनीत कोळी मैदानामध्ये आलाय. लॉफ्ट करत असताना बॉलला त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर रिझनला फक्त सिंगल स्ट्राईक रोटेट करायचे. आयुष करतर त्या ठिकाणी सुयशला हवी होती स्ट्राईक. 2 धावा या चेंडूवरती आल्या. प्रचंड मोठं टार्गेट, अशक्य असं हे आव्हान. सामना मात्र आपण पाहिला एकतर्फा होत चाललाय. परंतु यानंतर सावरकर विपक्ष मुळेखंड अशी लढत पाहायला मिळेल. पुण्याच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर आपला गावदेवी गावठाण हा संघ तालुका वाईज पोलमध्ये अगदी सेमीफायनलमध्ये दाखल झाला. संपूर्ण टीम करण मडवी, खरंतर परेश ठाकूर, श्याम ठाकूर सरांचे चिरंजीव, त्यांना आपण त्या स्क्वॉडमध्ये पाहिलं. आणि उरण तालुक्याचं टॅलेंट पिट्टूला आपण पाहिलं. प्रथमेश कुणाल घरत असेल सारखे खेळाडू, खरंतर व्यावसायिक दर्जाचे खेळाडू, त्याने चमकदार कामगिरी केली आणि पुन्हा एकदा टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळा दमखम या उरण तालुक्याचा पाहायला मिळाला. आणि याच नंतर मात्र 2 उरण तालुक्याचे संघ तुम्हाला पाहायला मिळते. सावरकर विपक्ष मुळेखंड. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. अंतिम षटक ऋषी प्रमोद म्हात्रे खरंतर या षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये आले. अंतिम षटक खरंतर निर्णायक षटक आहे आणि धावा भरपूर आहेत, त्यामुळे आता ऋषीवरती ही जबाबदारी आली. बघा हाफ ट्रॅकर ऑन साईडला हा फटका हॅमर केलाय. वाईडी स्ट्रॉंगरला झेल टिपत असताना सुयशचा मात्र विकेट मिळाला. ऋषीला पहिल्या बॉलवरती धक्का दिलाय ऋषीने मोहा कोलीवाडा टीमला. चला रोहित चाललेत मैदानाच्या दिशेने. ऋतिक, यस रोहित यांचे बंधुराज ऋतिक आपण पाहताय मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना आमचे मित्र रोहित कोळी तेही स्पर्धेचा आनंद घेत असेल, त्यांचंही स्वागत. पण ऋतिक या ठिकाणी मैदानाकडे चालले. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. अंतिम 5 चेंडू. सामन्यामध्ये मजा राहिलेली नाहीये. वन साइडेड मॅच, एकतर्फी लढत आपण पाहताय. क्रीडांगणाच्या आतमध्ये स्विचिटचा प्रयत्न बघा, धाडसी पटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. काहीतरी वेगळं करायचं आहे. आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल ऋषीच्या माध्यमातून सलग दुसरा डॉट, एक विकेटला मिळाला. 4 बॉलचा खेळ बाकी. यावेळेला देखील स्विंग आणि मिस, अगदी वेगळी बॉलिंग ॲक्शन. आणि इथे आपण पाहिला हा डॉट. खरं तर प्रचंड मोठा क्रिकेटचा वारसा या खेळाडूला मिळाला. घरातूनच आजोबा असतील, वडील असतील, त्यांच्या माध्यमातून. आणि आज त्यांचा वारसा पुढे घेऊन जाणारा हा खेळाडू. असं म्हणतात गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. आणि खरं तर वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून मात्र हा खेळाडू पुढे चालला. सलग 4 डॉट बॉल, अजून 2 डॉट बॉल टाकले तर मेडन षटक होईल. बॅकफुटला गेले, कट केला बॉलला, दिशा दिली आहे. डीप कव्हर पॉईंटला बॉल चालला, सिंगल आली. आणि इथे आपण पाहिलं आता शेवटचा बॉल. चला सावरकर आणि मुळेखंड दोन्ही संघ आपण रेडीला पुढच्या मॅचसाठी. सावरकर संघ जो का आपला निर्णय असेल, हा सामना संपेल लगेचच, तात्काळ आपण मैदानात ताबा घ्या. शेवटचा बॉल आणि हा सामना जिंकलाय. सलग दुसरा सामना जिंकत आजच्या दिवसामध्ये 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय जय वागेश्वर देसाई हा संघ. अभिनंदन टीम देसाई, हार्ड लक टीम मोहा कोलीवाडा. धन्यवाद प्रमोद दादा, आपल्या शुभेच्छा पुढच्या करत लढतीसाठी आपण तुमच्या संघाला. आणि या सामन्याचा सामनावीर 2 खेळाडूंनी स्फोटक इनिंग साकारली, परंतु काल ज्याने उत्तरशिवचं मैदान गाजवलं, 2 अर्धशतकीय खेळा साकारल्या आणि आज या क्रीडांगणावरती 9 चेंडूमध्ये 40 धावांची स्फोटक इनिंग साकारणारा, ज्यामध्ये 5 षटकार 2 चौकारांचा समावेश होता, तो खेळाडू आहे विकास पाटील, सामन्याचा सामनावीर. चला विकास पाटील प्लेअर ऑफ द मॅचचा पारितोषिक त्यांना जातोय. चला सावरकर संघ लगेच मैदानात ताबा घ्या. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आता आपण जाऊया श्याम ठाकूर सर यांच्याकडे, आमचे सिनियर समालोचक दुतुम. चला विकास पाटील सामनावीर, आपला सन्मान स्वीकारा. आणि यानंतर इथे आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल आमचे सिनियर समालोचक या ठिकाणी श्याम ठाकूर सर दुतुम. धन्यवाद. हॅलो, विकास पाटील सामनावीर. मी सन्माननीय नितेशजी पंडित सर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी, रायगड भूषण पुरस्कार.